आज या ठिकाणी आपल्या नगर दक्षिण अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेशजी लंके साहेब यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रचार सभेचा सोहळा संपन्न होतोय असे आपले शेजारचेच संसद रत्न डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे आदरणीय आपले जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी तात्या फाळके साहेब या सभेच्या निमित्तानं आपले उमेदवार निलेशजी लंके साहेब असतील, सभेचे अध्यक्ष आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय बाबासाहेबजी बोस साहेब, त्याचबरोबर आदरणीय घनश्यामांना असतील, त्याचबरोबर आपलं विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाचे अध्यक्ष सुनीलदादा गव्हाणे, व्यासपीठावर उपस्थित आमचे सहकारी बाळासाहेबजी हराळ असतील, संदेशरावजी कारले असतील. खरं तर सर्वांचाच नामोल्लेख करण्यासारख्या व्यक्तिमत्व सर्व व्यक्ती आहेत. आमचे राजू भैया आपचे जिल्हाध्यक्ष ही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची अगदी हात जोडून माफी मागतो, कारण वेळ अतिशय कमी आहे आणि इथली सभा झाल्याच्या नंतर नगरलाही त्या ठिकाणी सभेला जायचंय आणि म्हणून सगळ्यांचा या ठिकाणी नामोल्लेख न करता व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सर्वांची अनिल दादा सर्वांची माफी मागून दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर डॉक्टर साहेबांचं भाषण आपल्या सगळ्यांना ऐकायचं. डॉक्टर साहेब, तुम्ही आमचे शेजारी आहेत आणि मी नेहमी सांगतो की आपला मित्र बदलतो, आपला शत्रू बदलतो, पण बाळासाहेब आपला शेजारी कधी बदलत नाही. आणि नेते डॉक्टर अमोल कोल्हे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी 5 वर्ष खासदार म्हणून जे संसदेत काम केलंय ते त्यांचं जर काम पाहिल्याच्या नंतर प्रत्येक वेळी संसद रत्न म्हणून पुरस्कार त्यांना देशाच्या सरकारने दिलेला आहे. त्यामुळे शेजारी तुम्हाला दिल्लीला घेऊन जायला आलेत हे खरं तर ह्या निमित्तानं सांगितलं पाहिजे. आज आमच्या पुढे बरेचसे प्रश्न आहेत. माझ्या आधी खरं तर संदेशजींनी सविस्तरपणानं कांद्याचा विषय असेल, दुधाचा विषय असेल, या प्रत्येक विषयावर बोलत असताना प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी लक्ष घातलं. आज जर आपण विचार केला की लंके साहेब एक सामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व आहे. आपण पाहतो की कोविडमध्ये त्यांनी केलेलं काम असेल, बाकी इतर कुठल्याही विषयात ज्या विषयात त्यांना जिथं काम करण्याची संधी मिळाली तिथं त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन आपल्या कामातून आपल्या कर्तृत्वाची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून उद्याच्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे. ही देशाचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे, शेतकऱ्यांच्या बाजारभावाचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून आपले जे महत्वाचे आपल्या सगळ्यांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या विचाराचा खासदार त्या ठिकाणी पाठवणं आपल्या सगळ्यांना गरजेचं. आणि म्हणून या निमित्तानं मला एक गोष्ट या ठिकाणी सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस लंके साहेबांचे वडील गुरुजी आप्पा ज्यावेळेस आपल्या खरतवाडीला या ठिकाणी बाळासाहेब शिकवायला होते, म्हणजे आमच्या पिंपळगाव पिशाला म्हणजे शेजारीच 1.5 किलोमीटरवर आप्पा ज्यावेळेस शिकवायला होते त्यावेळेस नेत्यांचा जन्म हा श्रीगोंदा तालुक्यात झालेला आहे. त्याच्यामुळं जन्मस्थान हे श्रीगोंदा असल्यामुळं तुमची माझी जबाबदारी आहे की पारनेर पेक्षा सुद्धा जास्तीचं मतदान हे श्रीगोंद्यातून झालं पाहिजे. ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी. आणि ही जबाबदारी आपली कशासाठी आहे तर नेते ही जबाबदारी आहे आम्हाला कुकडीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी आहे. ही जबाबदारी कशासाठी आहे तर आम्हाला विसापूरचं हक्काचं पाणी मिळवून देण्यासाठी आम्हाला एक खमक्या सहकारी पाहिजे. ही जबाबदारी कशाची आहे तर बाळासाहेब आपल्याला साखळाईचं पाणी मिळवायचंय ह्याच्यासाठी आहे. आमच्या गोडच्या पाण्यावर अन्याय झाला नाही पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या विचाराचा आपले प्रश्न मांडणारा खासदार आपल्याला त्या ठिकाणी दिल्लीला पाठवायचा आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की या निवडणुकीच्या निमित्तानं मतदानाची टक्केवारी कशी वाढेल ह्याच्याकडे पाहण्याचं आपल्या सगळ्यांना गरजेचं आहे. आपल्याला ग्रामपंचायतची निवडणूक आपण जशी करतो तशी ही निवडणूक करून लंके साहेबांचे तुतारी ह्या चिन्ह पुढचं बटन दाबून जास्तीचं मतदान कसं घडून आणता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचे. हे जे एक मत आपण लंके साहेबांना देणार आहात हे देशाचे नेते आदरणीय पवार साहेब असतील, राहुलजी गांधी असतील, उद्धव साहेब ठाकरे असतील, या सर्व मान्यवरांचा हात बळकट करणारे हे मत आहे. आणि म्हणून तुमचं एक मत अतिशय महत्वाचं आहे. तुतारी या चिन्ह पुढचं बटन दाबून जास्तीचं मत आपण लंके साहेबांना द्यावं हीच आग्रहाची कळकळीची विनंती करतो. खरं तर बऱ्याचशा अफवा फाळके तात्यांना मला सांगावंसं वाटतं की बऱ्याच अफवा या ठिकाणी आमचे सहकारी विरोधी पार्टीचे पसरवण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणजे व्यासपीठावर उपस्थित सगळे जे मान्यवर आहेत ते हळूहळू म्हणले 2 दिवसात तुम्हाला कमी झालेले दिसतील. म्हणले कोणी भाजपात जाणार आहे,
कुणी एकनाथ शिंदेच्या गटात जाणार आहे, अशी वेगवेगळी प्रकारची चर्चा या ठिकाणी होत असती. त्या कुठल्याही चर्चेकडे आपण कसलंही लक्ष न देता आपल्याला तुतारी हे चिन्ह आदरणीय पवार साहेबांनी दिलेलं आहे. पवार साहेबांनी नेहमी शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहण्याचं काम केलंय. कर्जमाफीपासून, कांद्याच्या बाजारभावापासून, दुधाच्या बाजारभावापासून प्रत्येक गोष्टीत देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांनी लक्ष घालून कायम शेतकरी अडचणीतून बाहेर काढण्याचं काम केलंय. आणि म्हणून कुणी कसली जरी अफवा पसरवली तरी स्टेजवरचा एकही माणूस कमी होणार नाही. पण तुम्हाला सांगतो 13 तारखेपर्यंत स्टेजवरची गर्दी आणखीन जास्त वाढेल आणि श्रीगोंद्यामध्ये तुतारीला सगळ्यात जास्त मतदान होईल. एवढंच या निमित्ताने सांगतो. परत एकदा डॉक्टर साहेबांचं मी श्रीगोंद्याच्या वतीनं मनापासून सरचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की तुतारी या चिन्हा पुढचं बटन दाबून लंके साहेबांना भरघोस मतांनी आपल्याला निवडून द्यायचंय आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं राहू द्या, हीच विनंती ह्या निमित्ताने करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. माननीय राहुल दादा जगताप यांनी अतिशय महत्वाच्या मुद्द्याला हात घातलाय. येत्या 13 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, ही आजची काळाची गरज आहे. धन्यवाद दादा. दरम्यानच्या काळामध्ये मी काही पत्रकार बाजूला उभे आहेत, त्यांना विनंती करतो की आपण पत्रकार कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हावं, माझी नम्र विनंती आहे. त्यानंतर मी विनंती करतो अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे नेते सन्माननीय घनश्यामअण्णा शेलार यांना, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार निलेशजी लंके साहेब यांच्या प्रचारासाठी उपस्थित असणारे संसद रत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब, या सभेचे अध्यक्ष बाबासाहेबजी बोस, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे लोकनेते आणि लोकप्रिय उमेदवार निलेशजी लंके साहेब, ज्यांनी आपल्या समोर आता भाषण केलं ते राहुलदादा जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्रदादा फाळके, आपचे जिल्हाध्यक्ष राजू भैया, काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष प्रशांतजी दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष हरिदासआबा शिर्के, शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे, आपचे तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर अनिल कोकाटे, व्यासपीठावर उपस्थित असणारे संदेशांना कारले, बाळासाहेब हरा, सुनंदावहिनी पाचपुते, या ठिकाणी बापकर साहेब, श्रीगोंदा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मनोहरदादा पोटे, एमडी शिंदे, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, मला सगळे माफ करतील. खरं तर मला अनेकांच्या नावाचा उल्लेख करायचा आहे, परंतु डॉक्टर साहेबांची सभा यानंतर नगरला आहे आणि त्यांना नगरला वेळेत पोहोचलं पाहिजे. या ठिकाणी कोल्हे साहेबांचं आपल्या तालुक्यावर विशेष प्रेम आहे. खरं तर विधानसभेच्या वेळेस साहेब तुमची इथेच सभा झाली होती आणि हेलिकॉप्टरचा प्रॉब्लेम झाला म्हणून आपल्याला यायला 4 तास उशीर झाला होता. मात्र सुनीलजी 4 तास उशीर होऊन देखील इथे सगळे लोक आपली वाट पाहत बसलेले होते, कुणीही इथून जागा सोडलेली नव्हती. आणि लोकसभेची निवडणूक सुरू झाली, पहिल्या दिवसापासून विचारणा लोकांची एकच होत होती, कोल्हे साहेबांची सभा कधी आहे. मी लोकांना सांगत होतो त्यांची निवडणूक आहे, परंतु मित्रांनो कोल्हे साहेबांनी 5 वर्षामध्ये संसदेत केलेलं काम, 3 वेळेचे संसद रत्न, संसदेमध्ये कायम सरकारला धारेवर धरण्याचं काम केलं. म्हणून खरं तर मला वाटतं त्यांच्या मतदारसंघातल्या प्रचाराची सांगता आज आहे, नाही ना? किती तारखेला आहे आपला? पण 13लाच आहे, सॉरी. हा, मग बारामतीला आज त्या सांगतेसाठी होते. या ठिकाणी कोल्हे साहेबांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये कुणाच्याही जास्तीच्या सभा न ठेवता त्यांनी त्या मतदारसंघातल्या जनतेवरती त्यांचा एवढा विश्वास आहे की कोल्हे साहेब पुन्हा खूप मोठ्या मताधिक्यानं पुन्हा संसदेत जाणार आहेत आणि जाताना लंके साहेबाला बरोबर घेऊन जाणार आहेत. या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचार होत असताना विरोधकांकडून अत्यंत चुकीच्या पद्धतीचा प्रचार होता, ज्याचा उल्लेख राहुल दादांनी या ठिकाणी आता केलेला आहे.
या देशातले नेते या ठिकाणी या राज्यामध्ये येऊन सारख्या सारख्या सभा घेत आहेत. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांचा मित्रपक्ष साफ होणार आहे हे त्यांच्या पुरतं लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून या देशाचे पंतप्रधान एका दिवसात 5-5 सभा घ्यायला लागलेले आहेत. महाराष्ट्रावरती त्या ठिकाणी स्वाभिमानी महाराष्ट्रावरती घाला घालण्याचं काम या देशाचे पंतप्रधान आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. ज्या शिवसेनेमुळे भारतीय जनता पार्टी वाढली, ज्या स्वाभिमानातून राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला, हे दोन्ही पक्ष फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलं. कोल्हे साहेब, मला एक गोष्ट आठवते. 1993 साली गोपीनाथजी मुंडे साहेब विरोधी पक्षनेते होते आणि त्या या तालुक्याच्या दौऱ्यावरती ते आले होते. त्यांचं स्वागत पहिल्यांदा बेलवंडीतच झालं होतं आणि जाताना विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी संघर्ष यात्रा काढलेली होती. त्या संघर्ष यात्रेच्या दरम्यान ते सांगत होते, मागच्या वर्षी दंगल झाली, दंगलीच्या निमित्तानं आम्ही महाराष्ट्रभर त्या फिरत असताना, मुंबई शहरामध्ये फिरत असताना एकही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मुंबईच्या रस्त्यावरती आम्हाला भेटला नाही. मुंडे साहेबांनी त्यांनी सांगितलं, जो भेटला तो फक्त शिवसैनिक भेटला. जयसिंगराव गायकवाड, मी गाडीत होतो, जे जयसिंगराव गायकवाड आता राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून या राज्यामध्ये काम करतात. जयसिंगरावला मला सांगत होते की एकही भाजपचा कार्यकर्ता भेटला नाही, भेटले ते सगळे शिवसैनिक. आणि भारतीय जनता पार्टी जर महाराष्ट्रात वाढायची असेल तर बाळासाहेब ठाकरेंचं बोट धरल्याशिवाय आपल्याला भारतीय जनता पार्टी वाढवता येणार नाही. भारतीय जनता पार्टी वाढली शिवसेनेच्या सहकार्यानं. मोदींना संरक्षण मिळालं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं. मात्र मोदींनी त्या ठिकाणी देशाचं पंतप्रधान झाल्यानंतर पहिला घात कोणत्या मित्राचा केला असेल तर तो शिवसेनेचा केला. शिवसेनेचे 2 तुकडे केले आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून स्थापन झालेल्या शिवसेनेचे 2 तुकडे केले. म्हणून त्या ठिकाणी खूप मोठी चीड आहे. स्वाभिमानातून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली, त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे करण्याचं पाप या देशातल्या सरकारनं केलं. आणि म्हणून पवार साहेब आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्या बाबतीमध्ये आज महाराष्ट्रात कुठेही गेलं तर या 2 नेत्यांवरती झालेला अन्याय पाहून त्या ठिकाणी आज महाराष्ट्रातली जनता पेटून उठलेली आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला साफ केल्याशिवाय महाराष्ट्रातली जनता राहणार नाही. या देशातलं सरकार बदलल्याशिवाय देशातली जनता राहणार नाही. देशात सत्तांतर होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मी 2च गोष्टी 2 ते 3 मिनिटात मी माझं भाषण संपवणार आहे. मोदी आणि शहा या ठिकाणी महाराष्ट्रात येऊन विचारतात किंवा देशभर राजकारण करताना विचारतात, भाषण करताना विचारतात, काँग्रेसनं देशाला काय दिलं? काँग्रेसनं हा देश पूर्ण उभा केला आहे. देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं होतं त्यावेळेस टाचणी तयार होत नव्हती. जे जे तयार झालं ते काँग्रेसच्या राजवटीमध्ये झालं, काँग्रेसच्या कालखंडामध्ये झालं. जे काँग्रेसनं सगळं निर्माण केलं ती गेली 10 वर्षे मोदी आणि शहा विकण्याचा प्रयत्न करतायत. ते अजूनही त्यांना संपलेलं नाही. एवढं मोठं काँग्रेसनं निर्माण केलं. या काँग्रेस पक्षानं इंदिरा गांधींनी बलिदान या देशासाठी दिलं, राजीव गांधींनी बलिदान या देशासाठी दिलं. एवढं मोठं कर्तृत्व किंवा एवढा मोठा त्याग काँग्रेस पक्षानं या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी अमित शहा आले आणि त्यांनी विचारलं 50 वर्षाच्या राजकारणात पवार साहेबांनी काय केलं. पवार साहेबांनी केलेल्या अनेक गोष्टी सांगता येतील, त्याचा मी वेळ या ठिकाणी घेणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, 7-12 कोरा केला, आपल्या 7-12वरचं कर्ज हटवलं. देशाचे कृषी मंत्री झाले, 74,000 कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ पवार साहेबांनी केलं. हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रासाठी खूप गोष्टी आदरणीय पवार साहेबांनी केल्या. मात्र ज्या अमित शहांनी विचारलं त्यांच्या गुजरातसाठी साहेबांनी काय केलं ते देखील सांगावं लागेल. यदा कदाचित अमित शहा त्यावेळेस राजकारणात होते की नाही मला माहित नाही. 26 जानेवारी 2001 ला गुजरातमध्ये भूकंप झाला. भूकंपानं त्या ठिकाणी गुजरातची खूप मोठी हानी झाली. गुजरात उद्ध्वस्त होत आहे. भूकंप झाल्याबरोबर पंतप्रधानांकडे माहिती गेली आणि त्यावेळेचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आपत्ती निवारणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आपत्ती निवारणच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आपत्ती निवारणामध्ये देशामध्ये एकच नेता आहे की त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे आणि त्यांचं नाव आहे शरदचंद्रजी पवार. अटलजींनी पवार साहेबांना फोन केला की गुजरातमध्ये भूकंप झाला, गुजरात अडचणीत आलेला आहे, पवार साहेब तुमच्या मदतीची गरज आहे. पवार साहेबांनी सांगितलं मी गुजरातला निघालो.
गुजरातला गेले आणि 2001 ला गुजरातलं पुनर्वसन करण्याचं काम जे आदरणीय पवार साहेबांनी केलं, त्या गुजरात मधले अमित शहा विचारतात 50 वर्षात पवार साहेबांनी या देशासाठी काय केलं. तुमचा गुजरात सावरण्याचं काम देखील या महाराष्ट्राच्या जाणत्या राजानं द्रष्टा पुत्रानं त्या ठिकाणी केलेलं आहे. गुजरात देखील सावरून द्यायचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. महाराष्ट्र देश तर बदलला, पण गुजरातला देखील मोलाचं योगदान देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे. मित्रांनो, देशातलं वातावरण बदललेलं आहे. राहुलजींनी त्या ठिकाणी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या देशामध्ये पदयात्रा करून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीचं काम केलंय, ज्या पद्धतीनं हा देश उद्ध्वस्त केला, शेतकऱ्यावरती अन्याय केला, तरुणांवरती अन्याय केला, महिलांवरती अत्याचार झाला, भारतीय जनता पार्टीने या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्यानं बघितल्या. शेतकरी उद्ध्वस्त झाला. राहुल गांधींनी देशभर फिरून त्या ठिकाणी जागृती केली. आज देशातलं वातावरण बदलतंय. या देशातलं सरकार बदलणारी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि म्हणून देशातलं सरकार बदलत असताना या ठिकाणी राहुल गांधी, पवार साहेब यांच्या पाठीमागे हात वर करण्यासाठी अमोल कोल्हे साहेबांच्या बरोबर आपल्याला निलेश लंके साहेबांना त्या ठिकाणी संसदेत पाठवायचंय. आणि ती सगळी जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. मी त्या ठिकाणी कांदा आणि बाकीच्या विषयावरती पुनरुच्चार करून आपला वेळ घेणार नाही, परंतु शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालेला आहे. लंके साहेब, तुम्ही तर फार नशीबवान आहात. या ठिकाणी लंके साहेबांची निवडणूक आजपर्यंत आपण लोकसभेच्या निवडणुका बघितल्या. निवडणुकीमध्ये तयारीसाठी खूप मेहनत घ्यावी लागायची. पण लंके साहेब, तुम्ही असे नशीबवान आहात की या ठिकाणी या मतदारसंघातला मतदार स्वतःच जागृत झाला आणि निलेश लंकेचं काम करायला लागला. शरद पवार साहेबांना भक्कमपणाने खासदार संसदेत त्यांच्या जोडीला पाठवायचा. आणि म्हणून या तालुक्यातल्या आणि या मतदारसंघातल्या जनतेनंच तुमची निवडणूक हातात घेतलेली आहे. आणि म्हणून निलेश लंके साहेबांचा विजय ही देखील काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मात्र आपल्याला सगळ्यांना जागरूक राहावं लागणार आहे. मी सांगितलं, 2 पक्ष फोडले, पक्षाचं चिन्ह काढून घेतलं, पक्षाचं नाव काढून घेतलं. ज्यांचा पक्ष आहे त्यांच्याऐवजी दुसऱ्याला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. आणि म्हणून या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या, पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना त्या ठिकाणी ते चिन्ह घेऊन निवडणूक लढवायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या डोक्यात तुतारी आहे, पण तुतारी वाजवणारा माणूस याच्या पुढचं आपल्या सगळ्यांना बटन दाबायचंय. माझी विनंती एकच आहे, 8 दिवस राहिलेले आहेत. 8 दिवसामध्ये आपण तुम्ही निलेश लंके साहेब आणि महाविकास आघाडीसाठीचा वेळ द्या. पुढचे 1825 दिवस निलेश लंके साहेब आणि महाविकास आघाडीचे सगळे नेते तुमच्यासाठी वेळ देणार आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, बाकीचे सगळे प्रश्न आहेत, त्या प्रश्नासाठीच्या लढाया तर आपल्याला करावाच लागणार आहेत. आम्हाला लढाया कराव्या लागणार आहेत. पण लंके साहेब, तुम्हाला देखील या प्रश्नासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करावं लागणार आहे. कारण मागच्या खासदारानं सांगितलं होतं, मी खासदार झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न तुमचा कधीच निर्माण होऊ देणार नाही. मात्र खासदार झाल्यानंतर पाणी कधीच मिळालं नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. 5 वर्षात पाण्याच्या बाबतीत काय अन्याय झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी पाण्याचा प्रश्न जो आहे, त्या पाण्याच्या प्रश्नामध्ये तुम्हाला बारकाईनं लक्ष घालावं लागेल अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो. आणि म्हणून पुढच्या 1825 दिवस निलेश लंके हॅलो म्हटलं की आलो म्हणणारा कार्यकर्ता आहे. पहिल्या खासदाराला हॅलो म्हणायची सोयच नव्हती, कारण ते कोणाचा फोनच उचलत नव्हते. आणि निलेश लंके कोणाचा फोन टाळत नाहीत, हा फरक आहे. आणि म्हणून सामान्य कुटुंबातला धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे आणि विजय जनशक्तीचा ठरलेला आहे. आणि म्हणून निलेश लंकेला भरघोस मतानं या ठिकाणी विजय करून आपल्याला पाठवायचंय. त्यांचं नाव मशीनवरती 2 नंबरला आहे आणि त्यांची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस आहे. या ठिकाणी आपण पहिल्या दिवशी प्रचार दौऱ्यामध्ये सांगितलेलं होतं की पारनेर पेक्षा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये मताचा टक्का जास्त आपल्याला द्यायचा आहे. पारनेर पेक्षा 1 का होईना मत बाळासाहेब जास्त द्यायचं ठरवलेलं आहे. आता श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात 45 गावं तुमचे आहेत. आता ते 45 गाव मला श्रीगोंद्यापेक्षा जास्त लीड देतील का काय अशी भीती वाटायला लागलेली आहे. नगर तालुक्यातल्या 45 गावामध्ये अशा प्रकारचं वातावरण आहे की आज तिथल्या 5 सभा आम्ही घेऊन आलोय. मी लंके साहेब बरोबर होतो. नगर तालुक्यातले 45 गाव आपल्यापेक्षा जास्तीचं लीड देतील, म्हणून त्यांच्यापेक्षा जास्तीचं लीड द्यायची जबाबदारी श्रीगोंद्यातल्या सगळ्यांची आहे. आणि म्हणून उन्हाचा तडाखा आहे. म्हणून 13 मेला मतदान करत असताना आपल्या सगळ्यांना विनंती आहे, ऊन जरी असलं तरी आपल्या शेतकऱ्यांच्या प्रपंचाचा उन्हाळा भारतीय जनता पार्टीनं केला, म्हणून 1 दिवसाचं ऊन सहन करण्याची तयारी ठेवा. आणि ग्रामपंचायतीला जसं 1-1 मत घरातून बाहेर काढतो तसं 1-1 मत बाहेर काढून त्या ठिकाणी लोकसभेला देखील ग्रामपंचायतीसारखं मतदार घडून आणण्याचा प्रयत्न करा, एवढी विनंती करतो. आपण सगळे शिरू
शिरूरचे शेजारी आहोत. आपल्या सगळ्यांचं नातं गोतं शिरूरमध्ये आहे. मी कोल्हे साहेब तुम्हाला अंतःकरणपूर्वक हार्दिक सदैच्या शुभेच्छा व्यक्त करत असताना त्या ठिकाणी शिरूरमधून मागच्यापेक्षा दुप्पट तिप्पट लीड आपण विजय होणार आहेत याची आम्हाला खात्री आहे. मात्र आपल्याला देखील सगळ्यांना विनंती आहे की कोल्हे साहेब यांनी संसदेमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्याचा आवाज 5 वर्ष अत्यंत भक्कमपणानं मांडलेला आहे. आपल्या कांद्याचा प्रश्न कोल्हे साहेबांनी जोरदार मांडला तो आपण पाहिलेला आहे. आणि म्हणून या कोल्हे साहेबांना देखील मोठी ताकद देण्यासाठी आपल्या नात्यातली सगळी मंडळी आहे, आपला सगळा मित्र परिवार आहे, बेलवंडीचा सगळा व्यवहार शिरूरच्या बाजारपेठेत आहे. आपण लंकेश साहेबांसाठी जसं काम करणार आहोत तशी कोल्हे साहेबांसाठी सुद्धा शिरूरमध्ये आपण सगळ्यांनी विनंती करावी एवढीच विनंती करतो. कोल्हे साहेबांना सदैच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. देशाच्या राजकारणाच्या बदलाला झालेली सुरुवात माननीय घनश्याम शेलार यांनी अतिशय प्रभावीपणे मांडली. यानंतर मी आमंत्रित करतो 37 अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, परने तालुक्याचे आमदार, लोकप्रिय आमदार, या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील तरुणांचं आशास्थान माननीय निलेशजी लंके साहेब. खाली बसलेल्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना विनंती करतो की मी इकडून म्हणेन रामकृष्ण हरी, मी इकडनं म्हणेन रामकृष्ण हरी, आपण सर्वांनी म्हणायचे वाजवा तुतारी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सरदार पाहिजे शिव छत्रपती शिवरायावाणी कार्य दमदार पाहिजे या बहुजनांच्या साठी निलेश लंके साहेबावाणी अभिप्रीतीला मुलार पाहिजे. आज या ठिकाणी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी आलेलो आहे, ज्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने उपस्थिती दाखवली असे ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या घराघरापर्यंत, प्रत्येकाच्या मनामनात, प्रत्येकाला छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजांचा इतिहासाची उजळणी करून दिली असे आपले सर्वांचे नेते आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब. शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्य म्हणल्यानंतर अंगावर शहारे येतात. आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आज लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना तुमचे आशीर्वाद घेणं आवश्यक आहे, तुमच्याशी चर्चा करणं आवश्यक आहे. मी या मतदारसंघामध्ये स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक भागातील भौगोलिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या मतदारसंघातील वेगवेगळ्या भागातील वेगवेगळे प्रश्न, शहरी भागातले प्रश्न वेगळे, ग्रामीण भागातले प्रश्न वेगळे, हे सर्व प्रश्न आपण जाणून घेऊन पुढील कालखंडामध्ये ते प्रश्न कसे सोडवता येईल यासाठी हा सगळा लेखाजोखा या ठिकाणी संकलित केलेला आहे. तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की लोकसभा निवडणुकीला आपण बऱ्याच वेळा लोकसभा निवडणुकीकडे जरा थोडं दुर्लक्ष करतो. आपल्याला वाटतं जाऊ दे देशाची निवडणूक आहे, जाऊ दे देशाची निवडणूक आहे. पण ग्रामपंचायतची निवडणुकीला आपण जेवढं महत्व देतो, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक, आपल्याला वाटतं काही अडचण आली तर सरपंच आपल्याला धावून येईल, पंचायत समितीचा सदस्य धावून येईल, आमदार धावून येतात, काही अडचण आली तर तिथं मानता येईल. पण या सगळ्या निवडणुकांपेक्षा जी महत्वाची निवडणूक असेल ती म्हणजे लोकसभेची निवडणूक. ती यासाठी लोकसभेची निवडणूक महत्वाची, देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक ही लोकसभेची. देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ते संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. मी सुद्धा माझ्या नगर पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत होतो, आनंदाने सगळं काही चालू होतं. पण ज्यावेळेस माझ्या समोर असा प्रश्न पडला की अरे ही देशाची लोकशाहीच राहते का नाही,
आज देश वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी काही लोकांकडून होत आहे. हुकुमशाहीच्या पद्धतीने वाटचाल चालू आहे. त्यावेळेस या सर्व महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी मला सांगितलं की तुला लोकसभा लढवणं आवश्यक आहे, लोकसभा लढवलं पाहिजे, आपल्याला एक एक सीट महत्वाचं आहे. शेवट देश वाचला, देश जर सुरक्षित राहिला तर आपण सर्व सुरक्षित राहणार आहे. देशाचं संविधान जर राहिलं तर आपण सर्व या ठिकाणी सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे मी सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीचा लढवण्याचा निर्णय तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून घेतलेला आहे. यामध्ये अमोल कोल्हे साहेबांची तर प्रमुख भूमिका आहे. शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य ठेवलं आणि मला सांगितलं मी महानाट्य ठेवतो, पण माझं काय ऐकायचं म्हणलं काय त्यामुळे लोकसभेची निवडणूक लढावं लागेल. म्हणलं काय अडचण आहे, तुम्ही सांगितलं लोकसभाच ना, लढू ना देशासाठी, काय अडचण आहे, देश वाचला पाहिजे ही भूमिका ठेवून काम करणारे आपण सर्वजण या ठिकाणी आहे. आज तुम्ही देशाची निवडणूक लढवत असताना तुम्ही पाहिलं असेल एक काळ भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून त्या भारत देशाकडे आपण पाहत होतो. आज त्या भारत देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या आणि त्याचं जर सरासरी प्रमाण काढलं तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्याला पाहायला मिळतात. सरकार काय सांगतं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे तर शेतीमालाला चांगल्या पद्धतीचा बाजारभाव दिला पाहिजे, माझ्या दुधाला बाजारभाव दिला पाहिजे. शेतीमालाला बाजारभाव द्यायचा नाही, दुधाला बाजारभाव द्यायचा नाही आणि कशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. अरे हे सरकार 2014ला हे सरकार सत्तेत आल्यापासून एक सुद्धा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला नाही. आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री असताना एका टायमाला सगळ्या माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. एकच नेता कृषी मंत्री होऊन गेला, त्या पदावर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं, ते म्हणजे आदरणीय पवार साहेब. कुठलाच शेतकऱ्यांचा निर्णय नाही. ज्यांना आपण 5 वर्षापूर्वी निवडून दिले त्यांनी अमित शहा साहेबांना भेटले, अमित शहा साहेबांना खाजगीत काही कामासाठी भेटले आणि बाहेर येऊन सांगितलं की आम्ही निर्यात बंदी उठवण्याबाबत भेटलो आणि पेपरला बातम्या छापून आणल्या, मीडियाला बातम्या छापून आणल्या की निर्यात बंदी उठवण्याबाबत आम्ही भेटलो आणि निर्यात बंदी उठली. लगेच मार्केट कमिटीत एका श्रीगोंदा मार्केट कमिटी, नगर मार्केट कमिटीत सत्कार आणि त्या सत्कारात एवढे भावनिक झाले ते म्हणले जर निर्यात बंदी उठली नसती ती मी मतच मागायला आलो नसतो. काही तास नाही गेले तर त्या संबंधित विभागाच्या सचिवांनी सांगितलं अशी कुठल्या प्रकारची निर्यात बंदीच उठली नाही. म्हणजे त्यांना एक सवय, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, दुसऱ्याच्या झेंडा पंढरपूर करायचं, ही अशी सवय. अरे तुम्ही शेतकऱ्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस संसदेत जाता त्यावेळेस शेतकऱ्यांचा एकतरी प्रश्न मांडणं अपेक्षित होतं आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, मराठी अस्मितेची जाणीव करून दिली ते अमोल कोल्हे साहेब, त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला, संसदपट्टू पुरस्कार मिळाला, सुप्रियाताईंना पुरस्कार मिळाला, त्यांच्यावर सुद्धा काहीतरी टीका टिप्पणी केली. अरे तुमचं कधी तोंडच उचकलं नाही त्या संसदेत, तुम्हाला कसा पुरस्कार मिळणार आहे. अरे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणं अपेक्षित होतं पण कुठलाही शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला नाही. दुधाच्या बाबतीत अशी भयानक परिस्थिती, 20 रुपयाला बिस्लरीची बाटली आणि दुधाला काय भाव आहे 22 ते 20 रुपये. आणि दुग्ध विकास मंत्री कोण आहे. अरे काय, अरे माझ्यासारखा जर दुग्ध विकास मंत्री असताना एखादा शेतकरी रस्त्याने जर चालता चालता म्हणला असताना जरा दुधाचं बघावर, जरा बाजार भाव वाढवता येतो का. अरे शेतकरी स्वार्थी नाही, मला माहिती आहे ना. शेतकरी म्हणला असता, मी म्हणलं असं किती, ते म्हणलं असतं बघा 35 पर्यंत जुळात काय. मी म्हणलं कुठं 35 मागवतो, 45 देऊन टाकतो, जा म्हणलं असतं. अरे द्या ना, शेतकऱ्याला काय फरक पडतो. तुम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करता ना. आज जर आमच्या शेतकऱ्याला न्याय दिला असता, 5 वर्ष तुम्ही आमच्या गोरगरिबांसाठी झटले असते तर आता एवढं बारीक तोंड करून मत मागायला जाण्याची वेळ आली असती का. आता कसं बारीक तोंड करून 4 आणि 5 लोकात बसतात जाऊन. काय वाड्या वस्ती. अरे आपण बरं नाही का तिच्या आयला जिथं उतरण दिवस लोक डोक्यावर घेतात डायरेक्ट.
डायरेक्ट मलाच म्हणलो का थांबा सोडा, काही जण नाही नाही आता दिल्लीच. अरे म्हणलं दिल्लीला वेळ आहे जरा, 13 तारखेला जायचं आपल्याला दिल्लीला. अरे हे प्रेम लोकांसाठी जगा, लोक तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. समाजासाठी काहीतरी करा. सत्तेचा गैरवापर करण्यापेक्षा सत्ता ही सर्वसामान्य लोकांसाठी खर्ची करा. सर्वसामान्य लोकांना न्याय द्या. फक्त प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर फक्त खोटं बोलायचं, रिटून बोलायचं. अरे मागच्या निवडणुकीत ज्या ज्या ठिकाणी आश्वासन दिलं नाही, एक सुद्धा काम नाही केलं. इकडे साकळायला काय सांगितलं, श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातल्या 35 गावांचा प्रश्न आहे. काय सांगितलं, साकळाईचं जर पाणी आणलं नाही तर मी फॉर्मच भरणार नाही. आता काय क्लिप लावली, त्यात लोक त्या भागात गेले आणि तिथंच निर्लज्ज सारखी सभा घेतली. आज त्यांनी निवडणुकीला सामोरं जात असताना कुठल्या मुद्द्यावर सामोरं जायला पाहिजे होतं, विकासाच्या मुद्द्यावर. मी आज या ठिकाणी हे प्रश्न सगळे जाणून घेतोय आणि तुम्हाला आश्वासित करतोय. मी जर माझ्या मतदारसंघात गेलो म्हणलं मी हे प्रश्न जाणून घेतोय, मी हे आश्वासित करतोय, लोक म्हणतात 4-4.5 वर्ष काय गोटे आणले का तो. मला आता तिथे गेलो काही सांगावं लागतं, तुम्ही मला आमदार केलं, मग मी त्या आमदारकीच्या माध्यमातून ह्या गावाला हे दिलं, त्या गावाला ते दिलं, हे काम झालं, ते काम प्रस्तावित आहे, या कामाला मला यश आलं नाही पण ते निश्चित पुढल्या कालखंडामध्ये काम करून दिलं जाईल. हा त्या ठिकाणी हे भाषण पाहिजे माझं. आज त्यांनी ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होतं की 2019ला मला तुम्ही खासदार म्हणून पाठवलं, हा पहा माझा कामाचा लेखाजोखा, हे काम केले, हे काम प्रस्तावित आहे आणि या कामाला मला अपयश आलं, हा लेखाजोखा मांडायला पाहिजे होता. तर त्यांनी काय आरोप केला, व्यक्तिगत टीका टिप्पणी. काय माझ्यावर काय आरोप केला, निलेश लंकेची गुंडगिरी, दहशत आता 13 तारखेनंतर मोडून काढू. तुमचं ऐकत नाही म्हणून आम्ही गुंड का. अरे आणि संदर्भ कुठला दिला जातो, सुपा MIDCचा. अरे मी 2010 ते 11 मी त्या हांगे गावाचा सरपंच होतो. या ठिकाणी बरेच जण साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे. मी सरपंच असल्यानंतर मी काळाचे पावलं ओळखले. जर या उद्योजक लोकांना आपण संरक्षण देऊ शकलो, स्थानिक लोकांना न्याय मिळवून देऊ शकलो, तर ही MIDC एक दिवस सगळ्यात मोठी MIDC असन. हे कधी मी पाहिलं, 2010-11च्या काळात मी सरपंच असताना त्या पद्धतीने उद्योजक लोकांना संरक्षण दिलं, स्थानिकांना न्याय मिळवून दिला. तीच सुपा MIDC आज पुणे जिल्ह्यातील चाकण रांजणगावपेक्षा सगळ्यात मोठी MIDC पाहायला मिळते. अरे जर आम्ही गुंडगिरी केली असती, दहशत केली असती तर वाढलं असतं. अरे आम्ही करून दाखवलं. तुम्ही भाषणात सांगता 50 ते 60 वर्षापासून या जिल्ह्यावर आमचं नेतृत्व आहे. तुम्ही सांगता का आम्ही सांगतो, तुम्ही सांगता. मग माझा ह्या जनतेच्या वतीने तुम्हाला एक प्रश्न आहे, एखादं तरी 50-60 वर्षात असं काम दाखवा, कमीत कमी त्या कामाचा 25 वर्ष लोकांना फायदा होईल, 10-20 हजार लोकांना फायदा होईल, असं एखादं तरी काम दाखवा ना. साधं शासकीय मेडिकल कॉलेज सुद्धा आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आणता आलं नाही. काय साध्या शैक्षणिक संस्था, शासकीय शैक्षणिक संस्था उभ्या करता आल्या नाही. फक्त राजकारणाचा सत्तेचा वापर करायचा, लोकांची जिरवाजिरवी करायची, ही सत्ता. अरे आम्ही करून दाखवलं, आम्ही करतो आधी मग बोलतो. तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे निलेश लंकेचं एक वाक्य आहे, निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो. इथं काय सांगायचं श्रीगोंदा तालुक्यातल्या लोकांना, तुम्हाला जर कुकडीचं पाणी आलं नाही, विसापूर धरणाखाली जर पाणी आलं नाही तर मी कॅनलवर येऊन झोपन, सांगितलं होतं ना. अरे निलेश लंकेच झोपू शकतो कॅनलवर, पाटाव. तुम्ही नाही झोपू शकत. मग आता काय, तुम्हाला मी शब्द देतो गड्यांनो, इथं सगळे राहुल दादाचं तर काय पाण्यासाठी संघर्ष असतो, घनश्यामांना असते, बाबासाहेब असू, तुम्हाला शब्द देतो मी, यांच्यासारखा खोटारडा नाही आपण, खोटारडा नाही, शब्दात दम आहे, कारण खरा माणूस आहे. तुम्हाला 4 तारखेनंतर श्रीगोंदा तालुक्याला पाण्याचे काय अडचणी येणार त्याच्या माय लावलं ना. सरळ पण चालता येतं आपल्याला ना, आडवं बोट पण घालता येतं, काळजी करू नका. इथं बऱ्याच ठिकाणी माझा मी आमदार झाल्यानंतर एक संदर्भ सांगतो तुम्हाला.
मी आमदार झालो, पाण्याच्या बाबतीत कोणी कोणाला सोडित नाही. तिकडे जुन्नरला आमचेच आमदार, आंबेगावला आमचेच, इकडं कर्जतला आमचेच, तिकडं पलेकर करमाळ्याला आमचेच. कालवा सल्लागार समितीची मिटिंग चालू होती, मी सगळ्यांचं ऐकून घेतलं. मला म्हणले तुझं काय? मी म्हणलं काय, मला काय एवढं कळत नाही रो म्हणलं. नाही ना बोल म्हणलं, आता तुमचं बोलल्यावर बोलू म्हणलं. मी सांगितलं त्यांना, सगळं ऐकून घेतलं आणि सांगितलं मला एवढंच कळत आहे म्हणलं, कॅनोल आहे ना कॅनोल माझ्या हद्दीतून जातोय, आणि जर माझ्या शेतकऱ्याला पाणी नाही मिळालं ब्लास्ट करून टाकीन म्हणलं. म्हणजे याची सोय लावा पहिले, त्याच्यात तुम्ही काळजी करू नका रे. रात्री अपरात्री येऊन कोण तुमची चारी सोडित नाही आणि कोण दरवाजा अडवितय, सरळ करून टाकीन, पण माझ्या शेतकऱ्याला पाणी देणार. काय फरक पडतो द्यावं द्या ना, शेतकऱ्याचं सुखी झाला तर आपण सगळे सुखी होणार आहे. अरे तर राहुल दादा बिचाऱ्याने कुकडी कॅनल मधून मायनर 45 नंबरला चारीसाठी काम केलं, पदर काम केलं ना, पदर काम केलं, बरोबर आहे ना. मायनर 45 आहे का लक्षात? पदर काम केलं आणि ते सुद्धा या महायुतीच्या लोकांनी त्याला खोडा घातला आणि ते काम बंद पाडलं. काय राहुल दादा 4 तारीख झाली ना, याला 15 दिवसात नाही खोलली ना चारी, याला बघा ना कोण आडवे येताना सरळ करून टाकू. तुम्ही काय काळजी करता, मी आहे ना 100%. आपण बोललो करते असतो, आपण जाऊ ना चारी खोलायला, आणि काय कोणाला यायचे ना गुन्हे दाखल करायचे करा ना, आमच्यावर काय अडचण आहे. एवढं काळजी करू नका. तुमचं सगळ्यात मला माहिती आहे ना, श्रीगोंदा तालुक्याचा लढा कायासाठी, पाण्यासाठी, कुकडीसाठी, गोडसाठी, विसापूरसाठी, एवढंच पाहिजे ना तुम्हाला, दुसरं काय. पण ज्याच्यात पाणी आहे ना तोच पाणी देऊ शकतो ना. हा, बिगर पाण्यावाल्यांच्या नादी लागले ना मागच्या वेळेस, आता काय नादी लागू नका. त्यांनी प्रत्येक तालुक्यात डफड्यावाले ठेवलेले आहेत, ते येऊन सांगते साहेब दादा, आणि ते बघावं लागेल ना, ते लय मोठे आहेत. आणि ते मला माहित नाही का ती यंत्रणा, हे यंत्रणा कसली, हे जीवा भावाचे लोक निलेशलिंग के बरोबर आहे कायची यंत्रणा रे, हे कसली यंत्रणा सांगा ना. हे भाडोत्री डायऱ्या डुऱ्यावाले घेऊन हिंडलं म्हणजे हे काय कामाचे का? तुम्ही कसे आहेत आपले जीवा भावाचे ना, हातके. इथं बसलेला प्रत्येक माणूस काय निलेश लंके. आणि 4 तारखेला आपल्या मतदारसंघात वेगळं गणित असणार आहे. काय, मी एकटा तुमचा शिपाई सेवक आणि तुम्ही बसलेले सगळे खासदार असतात. हा, पण लाईनीत राहायचं, तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं, खासदारांनी सांगायचं आणि मी ऐकायचं. तुम्ही फोन करायचं, अरे चारीला पाणी येत नाही, हजर अर्धा तासात, काळजी काय करता, हजर अर्धा तासात. तुम्ही सांगितलं दरवाजा उघडा करून देत नाही अधिकारी इरिगेशनवाला, सांगा ना अधिकाऱ्याला थोडं पाणीच घेतोय ना, दुसरं काय चोऱ्या करतो का? एवढं काळजी करू नका 100%. आणि ही निवडणूक आहे ना खासदार साहेब, ही निवडणूक आमच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष आहे. ते कसं आहे, धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक आहे. तुम्ही आम्ही सारखेच आहेत, म्हणून तर आपलं जुळत आहे. आम्ही एका विचाराचे, पहिले आम्ही एका विचारात होतो, नंतर ठरून दुसऱ्या विचारात गेलो, आणि दुसऱ्या विचारातून तिसऱ्या विचारात ठरवून गेलो. हे जरा आमचं वेगळं सूत्र आहे. पण आम्हाला एक नाद आहे दोघांना, कसला, मोठ्यांना खेटायचा, छोट्यांना कोणी खेटात, छोट्यांना खेटायचं नाही बडे को, आणि मोठ्याला खेटायचं नाही नुसतं, त्याचा नाद करायचा, त्याचा शेवट करायचा, एंड. ते पिक्चरचं नाही का द एंड, तसं एंड करायची सवय. त्यामुळे या आपल्या मतदारसंघात जे हुकुमशाही चालू आहे ना, आता हुकुमशाही मग अशी जे म्हणलं ना, ते प्रत्येक ठिकाणी चालू आहे. आपल्या भैया स्मितल भैया कुठे, आपल्या तालुक्यात एका लग्न होतं अण्णा, आपल्या एका कार्यकर्त्याच्या, नाही कार्यकर्त्याने एका पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याच्या मुलाचं लग्न होतं. मी त्या लग्नाला गेलो, त्या नवरदेव नवरी बरोबर आम्ही फोटो काढला आणि त्यांच्या मुलाने टेटस ठेवलं म्हणून काल त्याला त्या जिल्हाधिकाऱ्याने बोलावलं. म्हणलं तुला निलंबित करू. आता सांगा बरं, मी जर स्पष्ट बोललो, हा आपणच गेलतो, आपणच लग्नाला गेलतो, मग मी स्पष्ट बोललो, तुम्ही कधी कधी म्हणता जरा आवार्थ घे. कसं आवार्थ घ्यायचं सांगा ना राहू. हा,
तुम्ही जाता गाडीत, तुम्हाला सांगत होते ना, कोल्हे साहेब तुमच्याकडे तक्रार केली ना, याला जर आवडतं घ्यायला सांगा. माझं एक काय मी म्हणतो असतो, निलेश लंके ना किती पण वार स्वतःच्या छातीवर झेलू शकतो, पण माझ्या कार्यकर्त्यांना जर वारंवार कोणी डावचलं ना, तो वार मी सहन करू शकत नाही. राजकारण माझं सुद्धा सगळ्यांना विनंती आहे, राजकारण राजकारणाच्या पद्धतीने करा. पण आमच्या कार्यकर्त्याला तू का त्या सभेला गेला आणि तू का त्यांच्या स्टेजवर बसला, प्रेमाने लोक सगळी हाकून येतो तुमच्याकडे, या आमच्या आख्या तुमच्याकडे घेऊन जा. पण दबावशाही दडपशाही करायची नाही, हे चालणार नाही. ते दिन गए, ओ दिन गए. आता दिवस कशाचे? तुतारी वाजवणारा माणूस. त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे की अशा पद्धतीने राजकारण वेगळ्या दिशेला घेऊन जाऊ नका, हेच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि तुमच्या कांद्याचा प्रश्न असो, दुधाचा प्रश्न असो, निवडणूक किती तारखेला आहे? 13ला ना? 14 तारखेला म्हणतात ना, एखाद्याचं लग्न झालं 14 दुसऱ्या दिवशी काहीतरी ते असतं ना, मांडव वाऱ्यापर्यंत कार्यकर्त्यांना जरा आराम देतोय. 15 तारखेला नगर जिल्ह्यात असं मोठं आंदोलन करतोय ना, दूध दरवाढीच्या बाबत आणि कांद्याच्या दरवाढी बाबत. काय कोणत्या मंत्र्याने जिल्ह्यात फिरावा? हा, फिरायचं नाही. दुधाला बाजार भाव द्या, कांद्याला बाजार भाव द्या, नाही तर मग नाही जमत ना आम्हाला जेलमध्ये टाका. आणि जेल कशा पॅक करतो बघू. मग आतापर्यंत महाराष्ट्रात नाही झाला, लाखभर लोक आत घेऊन जातो, है का नाही? एवढं आंदोलन करायचं, हे कसं असतं आपलं, हे थांबायचं नाही. बाकीच्यांसारखं नाही, बाकीच्यांनी रिचार्ज मारलेलं आहे बऱ्याच जणांच्या मोबाईलला. ते 13 तारखेपर्यंतच आहे. हा, 13 तारखेला 6:05 यांनी जर फोन केला ना, साहेब दादा रिचार्ज संपलंय, ते म्हणतात तू तुपली काशी कर. आता लय त्रास दिला. पण आपलं उलट आपल्याच मोबाईलला लोक रिचार्ज मारतात. एक जणांना मला वर येता येता 500 रुपये दिले. म्हणजे आमच्या कोण आहे ते 500 रुपये देणार कुठे? हा, हे लोकच मला पैसे देतात. माय तर बरं, निवडणूक आली का माय 2-4 महिने खर्चायची आवड जाते. असं उदाहरण आहे का? लोक नोट भी देते और वोट भी देते. हे फक्त आपल्या नशिबात आहे. अरे त्यामुळं ज्यावेळेस जनता एक वाटते ना, ज्यावेळेस सर्वसामान्य जनता ही निवडणूक हातात घेते ना, त्यावेळेस काय होतं? परिवर्तन हे आतळे. त्यामुळं परिवर्तन या निवडणुकीत आतळे. आणि तुमचा दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे, मला वाटलं तुमच्या लक्षात राहतं का नाही. तुमच्याकडे साखळाईवर मतं घेतले, विसापूरच्या पाण्यावर मतं घेतले, कुकडी घेतले, MIDC पण घेतली, आहे का ध्यानात? घेतले ना? MIDC मीच करीत असतो रे, नका काळजी करू. 100% MIDC मीच करीत असतो. माझं तर टार्गेट आहे प्रत्येक तालुक्यात MIDC. आणि हे आमचे बेरोजगार पोर आहे ना, चांगले नोकरी लागले पाहिजे ना, IT पार्क सुद्धा आणू आपण. IT पार्क आणू. कारण गरिबी काय आपण पाहिलेली, आणि उद्योजक काय परिस्थिती मी पाहिलेली. मी कामगार म्हणून काम केलेलं आहे कंपनीत. मी त्या कायनेटिक कंपनीवर काम आलो होतो, म्हणून ते सगळं जाणीव आहे. ज्याच्या जलमताने ज्याच्या तोंडात सोन्याचा चमचाला, त्याला दुःख सांगता येतं का नाही? सांगता येतं का नाही? त्यामुळे आपल्या या भागात MIDC सुद्धा 100% MIDC आणणार आपण. कारण या तालुक्याचं आणि माझं वेगळं नातं आहे. तुम्हाला माहिती आहे का नाही मला नाही सांगता यायचं. राहुल दादांनी सांगितलं, माझे वडील इथं बेलोंडी त्या पिंपळगाव पिसा आणि खरातवाडीत होती. इथं खरातवाडीचे लोक असतात मला सांभाळणारे बरेच, आहे का कोणी? यांनी मला मांडीव सांभाळला असं, बरोबर आहे ना? पण हे चिमटे नव्हते की, ती मला त्यावेळेस सुद्धा आज्यात सांभाळत होती. या तालुक्याचं माझं नातं वेगळं आहे. या तालुक्यात माझा जन्म आहे. या तालुक्यात माझ्या वडिलांची बरीच सर्व्हिस या तालुक्यात गेलेली आहे. त्यामुळे या तालुक्यात माझं वेगळं नातं असणार आहे. या मतदारसंघात ज्यावेळेस मी खासदार म्हणून दिल्लीत जाईन ना, पहिली विकासाची गंगा श्रीगोंदा तालुक्यातून चालू करेन. तर या भूमीबद्दल मला एक वेगळं प्रेम आहे. या भूमीबद्दल मला एक अभिमान आहे. त्यामुळे निश्चित तुम्हाला अभिमान वाटण असं काम करून दाखवीन. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी एक शब्द देऊन जातो, एकदा फक्त माझा विश्वास ठेवून बघा. काय? एकदा विश्वास माझ्यावर ठेवून बघा. तुमच्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही. तुम्हाला अभिमान वाटण असं काम करून दाखवीन. काय? अभिमान वाटण असं काम करून दाखवीन.
ज्या ज्या वेळेस माझ्या शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार होईल त्या वेळेस हा निलेश लंके तुमची ढाल म्हणून पुढे राहील. वेळेप्रसंगी माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आंदोलन करण्याची वेळ जरी आली तर जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवून पण माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देईन. कारण दिल्लीत मला एकदम आता पाठी राखा, ते म्हणजे आमचे अमोल कोल्हे साहेब. अमोल कोल्हे साहेब दिल्लीत असल्यानंतर मला काय अडचण आहे, कुठे गुतलो तर अडकलो तर 1 मिनिटात माणूस हजर आहे. कारण शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य ज्यांनी प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवलं, त्या अमोल कोल्हे साहेबांचा आपल्याला त्या ठिकाणी पाठबळ असल्यानंतर दिल्लीत सुद्धा हा तुमचा निलेश लंके गरजल्याशिवाय राहणार नाही, हाच या ठिकाणी शब्द देतो. आणि आपलं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस. अशी काय 13 तारखेला तुतारी वाजली पाहिजे ना, तर त्याचा आवाज कुठे गेला पाहिजे, हात वर करून सांगा. हे आदल्या मधल्यांच्या डायरेक्ट कांठाळाच बसल्या पाहिजे. त्यामुळं आपलं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस. आणि शेवटच्या 13 तारखेला शेवटच्या 6 वाजेपर्यंत हाच जोश, हीच ताकद आपली सगळ्यांची राहिली पाहिजे, ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माऊली तुमचं जलजीवनचं पाण्याचं ना, आता मला चिठ्ठी आली मागून, जॅम केलं ना, जॅम करण्याला सरळ करतो, थांबा ना जरा, कळ काढा ना, देतो करून. कुणी जॅम केलं मला माहिती आहे, जलजीवन मध्ये जे भ्रष्टाचार केला ना त्या शिवनी, त्याला तर मी किती वेळा बोलतोय, करतो मी. 13 तारीख 14 तारखेला आपण जिल्हा परिषद मध्ये जाऊ. हा कुठलं, आणि अनुक्रमांक नंबर आपला किती आहे, 2 म्हणजे काय, विजयाची खून. तुम्हाला सांगतो त्याचं सूत्र. मी 2019ला आमदार केलं उभं राहिलं, तेव्हाच माझे चिन्ह राष्ट्रवादीचं. अनुक्रमांक नंबर किती, 2 होता. आणि या मागच्या वेळेस ज्याला तुम्ही खासदार केलं त्याचा अनुक्रमांक नंबर किती होता, 2च होता. आणि तुमच्या आवडीचा या तालुक्यात आमदार होऊन गेला त्याचा नंबर किती होता, अनुक्रमांक नंबर. कोण होता आवडीचा आमदार तुमच्या, राहुल दादाचा नंबर 2 होता. आणि निवडणूक सुरू झाल्यावर फॉर्म भरायच्या आधी मी एका सभेत सांगितलं होतं, कम से कम म्हणजे आपलं सगळं खटका जुळत असतो. ये जगन्नाथ का रथ अभी रुकता नहीं, ये दिल्ली में जाता है डायरेक्ट. किती तारखेला, 4 तारखेला. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांचा बेलवंडी पंचकृषीच्या वतीनं सन्मान होतोय. उत्तम भाऊ डाके, संजय डाके, डॉक्टर अशोक शेलार, संदीप पारकर, सुनील हिरवे, दीपक कोदरे आणि मनोज इतापे सन्मान करतायत. श्रीकांत भोसले यांनी यावं. दरम्यानच्या काळामध्ये या दरम्यानच्या काळामध्ये सुनंदाताई पाचपुते, आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष जिल्ह्याचे राजेंद्र नागोडे, सुरेश नाना लोखंडे, कोळगाव जिल्हा परिषद गटाचे हेमंत सर नलगे, मांडवगण जिल्हा परिषद गटातून संजयराव आनंदकर, आमच्या गावातून एकनाथराव वरगुजे या मान्यवरांचं उशिरा या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचाही मी नामोल्लेख करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बाबासाहेब बोस. एक मिनिट बाबासाहेब. दरम्यानच्या काळामध्ये गोठवी येथील युवकांच्या वतीनं युवकांचे प्रतिनिधी राहुल जाधव हे 2100 रुपये निधी आपल्या 37 अहमदनगर दक्षिण लोकसभा उत्तर मतदारसंघाचे उमेदवार निलेशजी संके साहेब यांना देत आहेत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी विनंती आहे. टाळ्या वाजवा. राजेंद्र ताते फाळके यांच्या हस्ते सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. सन्माननीय बाबासाहेब इथापे, सन्माननीय बाबासाहेब बोस. आज या ठिकाणी अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार, आपल्या सर्वांचे सहकारी, आपल्या शेजारच्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय निलेशजी लंके साहेब यांच्या प्रचारासाठी आपल्या सर्वांचे आवडते
आदरणीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब या ठिकाणी आपल्या समोर उभे आहेत. प्रथमतः तालुक्याच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी जोरात स्वागत करतो. आपण सगळ्यांनी प्रथमतः त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करावं. आदरणीय व्यासपीठ, आज या ठिकाणी अमोलजी कोल्हे साहेब आदरणीय लंके साहेबांच्या प्रचारासाठी या ठिकाणी आलेत. मी प्रथमतः आपला फारसा वेळ घेणार नाही. मला माहित आहे खासदार साहेबांची 8 वाजता नगरला सभा आहे. मी फक्त तुम्हाला एक निमंत्रण देतो. 8 तारखेला श्रीगोंद्याला शेख मोहम्मद महाराजांच्या पटांगणामध्ये सकाळी 10 वाजता आदरणीय लोकनेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांची सभा होणार आहे. त्या सभेसाठी आपण सर्वांनी या ठिकाणी यावं अशा प्रकारची आग्रहाची विनंती या ठिकाणी मी करतो. सभा राईट टाइम होणार आहे, कृपया याची सगळ्यांनी नोंद या ठिकाणी घ्यावी. मी तुम्हाला सगळ्यांना फक्त एकच विनंती करतो. खासदार साहेब, उमेदवार आपले फार नशीबवान. 40 वर्षात पहिली लोकसभेची निवडणूक आम्ही पाहतो. ही निवडणूक आमच्या कुणाच्या हातात लोकांनी ठेवलेली नाही, ही जनतेने लोकांनी हातात घेतली. पहिल्यांदा फॉर्म भरण्याच्या अगोदर 450 गावामध्ये जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेऊन मी लोकसभेची उमेदवारी भरू का असा विचारणारा पहिल्यांदा खासदार आणि उमेदवार आपले निलेशजी लंके साहेब आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली. त्यांच्यावरती बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही. पण तुम्हा सगळ्यांना मला एक विनंती करायची. वातावरण तयार झालंय, लोकांनी ठरवलंय महाविकास आघाडीचे उमेदवार लंके साहेब त्यांना निवडून द्यायचंय. पण आता विरोधकाचा शेवटचा डाव होणार आहे. शेवटचं आश्रय त्यांनी बाहेर काढलंय. बेलोंडीचा सरपंच कोण, बेलोंडीचा चेअरमन कोण, घोगरगावचा सरपंच कोण, तिथला चेअरमन कोण, याच्या याद्या 4 दिवसापूर्वी तयार झाल्या. तिथला ग्रामपंचायत सदस्य सहित त्यांचे मोबाईल नंबर सहित आता रात्रीच्या गाड्या येऊन ह्या सगळ्याला भेटी घेण्याचं काम या ठिकाणी करतायत. मित्रांनो, तुमच्या मताची रास तयार झाली आणि ती रास राखण करण्याचं काम समोर बसलेल्या आमच्या सगळ्या या मर्दांनी या ठिकाणी करायचंय. आणि म्हणून आता शेवटचा असं जर यांनी अर्थकारण या ठिकाणी काढलं असेल किंवा करायचा प्रयत्न केला तरी ते काही चालेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून मला विनंती करायची की या ठिकाणी दुसरी एक गोष्टीचा खुलासा राहुल दादा या ठिकाणी करायचा आहे. तुम्हाला सगळ्याला बेलोंडी करायला मला शब्द द्यायचा आहे. सगळ्या कार्यकर्त्याला मला एक सांगायचंय की या ठिकाणी राहुल दादा या ठिकाणी त्यांचा मान आहे, मी आहे. तुम्हाला बेलोंडीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला कसली अडचण आली तर रात्रीच्या किती वाजता फोन करा. जर फोन उचलला तर आमच्या बापाची अवलाद आम्ही सांगणार नाही. पण कुणाच्या कल्पनाखाली या ठिकाणी राहू नका. आजपर्यंतचा इतिहास आहे. ज्या ज्या कार्यकर्त्याला रात्री किती वाजता अडचण आली त्या कार्यकर्त्यांनी फोन केला, त्या कामाची दखल आम्ही तिघांनी घेतलेली. उद्या ते आम्ही घेऊ. आणि म्हणून मी 2 दिवस पाहतोय आपल्या टीम मधले एरवीचे कार्यकर्ते आज दिसत नाही मला स्टेजवर बेलोंडीचे. कशाची भीती आहे तुम्हाला, कुणाची भीती आहे तुम्हाला? मला या ठिकाणी डाकेला सांगायचे, संजूला सांगायचे, तुम्ही सगळे कामाला लागा. कार्यकर्त्याची बैठक ठेवा 2 दिवसात. आम्ही तिघं येतो आणि पाहतो तुम्हाला कोण दम देतो आणि तुम्हाला कोण अडचण आणतो ते. आणि म्हणून मला नम्रतेची विनंती करायची. आता या मतदारसंघात दादागिरीला व्यायचं नाही. या मतदारसंघाला कुठल्याही भूलथापाला व्यायचं नाही. आता खऱ्या अर्थाने आपलं वातावरण तयार झालंय. ते वातावरण सांभाळण्याचं काम करायचंय. आणि 13 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये तुतारी फुकणाऱ्या माणसापुढचं बटन दाबून आदरणीय लंके साहेबांना प्रचंड मताने या ठिकाणी निवडून द्यायचंय. एवढी एक तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद. सन्माननीय बाबासाहेब बोस यांचं अध्यक्षीय भाषण झालंय. डॉक्टर अमोल कोल्हे यांना मी आमंत्रित करतो. दरम्यान पुरंदर तालुक्यातून भुलेश्वर माळशिरसून आलेले
नरेंद्र पाटील यादव आणि विलास पाटील यादव यांच्या वतीनं उमेदवार निलेजी लंके साहेब यांना 5,000 रुपयाची मदत रोख स्वरूपात दिली जाते. बाबासाहेब बोस यांना विनंती आहे की यादव बंधूंच्या हस्ते राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात साहेब सोबतीला जिल्हाध्यक्षांच्या आहे अख्खा जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात यावी. साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा उजळेल राष्ट्रवादी आदिशक्ती तुळजाभवानी, उभय हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मराठी मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आज ज्यांच्या प्रचारासाठी खरं तर बेलवंडीमध्ये ही सभा आयोजित केलेली आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार, माझे मित्र, लोकनेते आमदार निलेशजी लंके, माजी आमदार राहुलजी जगताप, जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके, घनश्याम अण्णा शेलार, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेबजी बोस, सुनंदाताई पाचपुते, सुनीलजी गव्हाणे, विद्यार्थीचे आमचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रजी आगाव, संदेशजी कारले, बाळासाहेबजी हराळे, हरिदासजी शिर्के, प्रशांतजी दरेकर, बाळासाहेबजी तुतारे, डॉक्टर अनिलजी कोकाटे, स्मितल भैया वाबळे, मनोहरजी पोटे, संपतराव मस्के, एमडी शिंदे, अनिलजी वीर, अरविंदजी कापसे, राजूदादा गोरे, शरदजी मुळे, शरदजी कोकळे, घारगावचे सरपंच रमेशराव कोमणे आणि यांचे नंतर प्रवेश करायचे भगवानरावजी गोरखे, मुकुंदरावजी सोनटक्के, मंचावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, सगळे पत्रकार बांधव, एखाद दुसरं नाव सुटलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. पण पुढे जाऊन अजून नगरची सभा करायची आधीच 3 सभा करून आलोय. म्हणजे भोर, इंदापूर आणि बारामती अशा 3 सभा करून आलो. मगाशी नेते जे म्हणले ते मोठ्यांना ते तर फार बारामती लोकसभा मतदारसंघातूनच करून आलोय. पण एक फार महत्वाची गोष्ट आहे का, म्हणजे 13 तारखेला अजून शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुद्धा 13 तारखेला मतदान आहे. मला पूर्ण खात्री आहे तुमच्या सगळ्यांचं नातं गोतं, मित्र परिवार, आपलं सगळं शिरूरशी बेलवंडीचा फार जवळचा संबंध आहे, श्रीगोंदा तालुक्याचा फार जवळचा संबंध आहे. हा जवळचा संबंध असताना स्वतःची निवडणूक असताना मी बाहेरच्या मतदारसंघांमध्ये प्रचार सभा घेतोय. परवा एक फार मोठे देश पातळीवरचे नेते तात्या मला कोल्हापूरच्या सभेनंतर भेटले आणि त्यांनी मला विचारलं तुझं मतदान कसं झालं. म्हटलं काय मतदान कसं झालं तुझ्या मतदारसंघात. मी सांगितलं 13 तारखेला आहे. त्यांनी खालून वरपर्यंत बघितला, नमस्कार केला, म्हणे कुठून हिंमत कुठून येते. आणि मी शांतपणे सांगितलं ही हिंमत कुठून येते तर ही जेव्हा जनतेनं निवडणूक हातात घेतलेली आहे तेव्हा तो दिवार सिनेमातला डायलॉग आठवतो जो खरं तर दक्षिण नगर मध्ये सुद्धा होतो, मेरे पास गाडी है, बंगला है, तुम्हारे पास क्या है. हा जो प्रश्न येतो तसा शिरूर मध्ये पण हा प्रश्न विचारला जातो, दक्षिण नगर मध्ये सुद्धा विचारला जात असेल की आमच्याकडे एक मुख्यमंत्री, 2-2 उपमुख्यमंत्री, आमच्याकडे पैसा आहे, 5-5 पिढ्यांचं राजकारण आहे, आमच्याकडे राज्यातली सत्ता आहे, आमच्याकडे केंद्रातली सत्ता आहे, निलेश लंके तुम्हारे पास क्या है. आणि निलेश लंके सांगतात माझ्याकडे माझी मायबाप जनता आहे. आणि जेव्हा ही जनता निवडणूक हातात घेते तेव्हा माझ्यासारख्या कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलाला सुद्धा ही हिंमत येते की स्वतःच्या मतदारसंघातून बाहेर जाऊन इतर मतदारसंघांमध्ये सुद्धा आपल्या विचाराच्या, आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी सभा घेण्याची ही ताकद आणि ही हिंमत येते. आणि विशेषतः दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, दक्षिण नगरमध्ये का सभा घ्यायची.
तर 5 पिढ्यांचं राजकारण असताना एक सर्वसामान्य शिक्षकाचा पोरगा उभा राहतो आणि तो एका विचारावर विश्वास ठेवून लोकशाही टिकवण्यासाठी थेट आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार होतो, पण लोकशाहीसाठी लढतो, सर्वसामान्य लोकांसाठी लढतो. आणि म्हणून लंके साहेबांसाठी सभा घेताना हा खरोखर मनापासून आनंद आहे. म्हणजे राहुल भैया तुमचंही तेवढंच कौतुक आहे. आम्ही पलीकडे शिरूर हवेलीमध्ये सुद्धा अनुभवतोय. परवा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं काय झालं हे आपण सगळ्यांनी अनुभवलं, सगळ्यांनी पाहिलं. पंढरपूरमध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर दबाव टाकून आमच्या अभिजित आबा पाटलांना शेवटी भारतीय जनता पक्षाच्या माणसाला पाठिंबा द्यायला लावला. आणि मला 100% खात्री आहे कितीतरी पटीने दबाव हा जसा आमच्या शिरूर हवेलीच्या अशोक बापू पवारांवर आहे तसाच तुमच्यावर सुद्धा तो तसाच दबाव आहे. आणि मला विशेष कौतुक तुमच्यासाठी या गोष्टीचं करायचंय का जेव्हा योद्धा शस्त्र टाकत नाही आणि शरण येत नाही तेव्हा तो घेरला जातो आणि तेव्हा त्याला बदनाम केलं जातं. आणि अशा परिस्थितीत तुम्ही लढण्याची उमेद ठेवता, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आज खरं तर ही निवडणूक सातत्यानं वेगवेगळ्या विषयांवर टीका होते. त्या दिवशी तर मला हसू आलं. उमेदवाराला भाषा येत नाही म्हणून जर कोण टीका करत असेल तर मला प्रश्न पडला, काय घाबरू नका, नेते तिकडे सगळं ट्रान्सलेशन वाले असतात. म्हणजे मागचे खासदार लय कमी वेळा बोलले असतील कदाचित, त्यामुळे त्यांना माहिती नसेल. पण तिकडे सगळ्या ट्रान्सलेशन वाले असतात. दाक्षिणात ते सगळी लोक त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलतात. आणि म्हणून जर मला असं वाटतं भाषा येत नाही म्हणून जर कोणी सांगत असेल तर मग मिरवणारी डिग्री ही मेरिटची आहे की पेमेंट सीटची, हा पण निकष लावायचा का? म्हणजे त्या दिवशी कोणीतरी म्हणालं, मला कळलंच नाही दक्षिण नगरमध्ये अमोल कोल्हेचं नाव कशाला निघालं. पण त्या दिवशी कोणीतरी म्हणालं की शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार घोड्यावर दिसले, संसदेत सुद्धा घोड्यावर दिसले, महानाट्यात सुद्धा घोड्यावर दिसले. घोडा या प्राण्यावर लई प्रेम आहे आपलं. अहो, घोडा या प्राण्यावर लई प्रेम आहे आपलं, कारण महानाट्यामध्ये घोडेस्वारीच आपण करतो. घोड्यासारखा इमानदार दुसरा प्राणी नाही. घोडा कधी झोपत नाही. त्यामुळं काय 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 नको ते शब्दप्रयोग करू नका. पत्रकार वेगळं काहीतरी छापतात. पण त्या महान्य महाशयांना मी इमान इतबारे हे सांगू इच्छितो की घोड्यावर बसल्यानंतर तुम्हाला एवढा त्रास होतो. आम्ही घोड्यावर बसतो म्हणून तुम्ही थट्टा करता, पण आम्ही सोन्याचा चमचा घेऊन नाही जन्माला आलो. आम्हाला कष्ट करावे लागतात, तेव्हा आमच्या घरातली चूल पेटती. तर आमचा याच्यात दोष काय? आमच्या 5-5 पिढ्या राजकारणात नाहीत, आमच्या 4-4 पिढ्या राजकारणात नाहीत. आम्हाला तोंडात सोन्याचा चमचा कोणी दिला नाही. आम्हाला मेडिकलला जेव्हा ऍडमिशन घ्यायची होती ना, तेव्हा रात्र अभ्यास करावा लागला. 97.33% मार्क मिळवावे लागले. आम्हाला कोणी पेमेंटची सीट अशी खैरात मध्ये वाटली नाही. आम्हाला जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं ना, तेव्हा सुद्धा आम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनची एंट्रन्स द्यावी लागली. तुमच्यासारखी पेमेंट सीट मधून सरळ कुणी आम्हाला सीट दिली नाही. आणि जे केवळ या मोठ्या घरात जन्म घेतल्याचं समाधान मिळतं, त्यावरून जर तुम्ही आम्हाला टीका करत असाल तर आम्हाला त्याचं वाईट वाटत नाही. कारण 80% जनता ही आमच्या सारखी स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आणि उराच्या हिमतीवर जगत असते. असं वैयक्तिक टीका मी कधीच करत नाही. माझ्यावर जर कोण बोललं तर आपण सोडत नाही. आता सांगून जातोय. पण महत्वाची गोष्ट ही आहे, कारण वैयक्तिक टीका ही त्यांची आणि माझी निवडणूक नाहीच ना. ही निवडणूक आणि आता त्यात ही 2 उमेदवारांची निवडणूक राहिली नाही, ही 2 पक्षांची निवडणूक राहिली नाही. मुळात ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, ही लोकसभेची निवडणूक आहे. आणि म्हणून देश पातळीवरचे मुद्दे यामध्ये चर्चेला येणं फार गरजेचं आहे.
यामध्ये महागाईचा मुद्दा चर्चेला येणं गरजेचं आहे, रोजगाराचा मुद्दा चर्चेला येणं गरजेचं आहे, शेतकऱ्यांच्या हमीभावाचा मुद्दा चर्चेला येणं गरजेचं आहे. आमचे शिवसेनेच्या नेत्यांनी कांद्याचा फार मस्त उलगडा करून दाखवला, त्याच्यातला एक उलगडा फक्त राहून गेला. कारण भारतीय जनता पक्षाकडून सातत्यानं जी जाहिरातबाजी केली जाते ती 6,000 रुपयाच्या किसान सन्मान निधीची केली जाते. आमचा म्हातारा बाबा मोबाईल घेऊन बसतोय, त्याला म्हणलं मोबाईल कशाला घेतला रे? तू म्हणलं ते मोबाईलवर मेसेज येतोय. म्हणलं कसला? म्हणे पैसे डिपॉझिट झाल्याचा. म्हणलं मग काय होते? म्हणले मग फोन येतोय. म्हणलं कसला? तुमच्या अकाउंटवर 2,000 रुपये डिपॉझिट झाले का, ते यांनी दिले, असा फोन येतो का नाही? आता हिशोब काढा भावांनो, 6,000 रुपये वर्षाचे, याचा अर्थ दिवसाची तुमची माझी किंमत फक्त 17 रुपये. सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकरी, मगाशी नेत्यांनी पिशवींच्या हिशोबामध्ये सांगितलं, पण त्यांना एका एकराला कांदा पिकतो 12 टन, 40 रुपयाचा कांदा 10 रुपयांनी टाकावा लागला, 30 रुपयाचं किलो मागं नुकसान, 12 टना मागं 3,60,000चं नुकसान, 2 एकराला 7,20,000चं नुकसान, 7,20,000चं 2 एकराचं नुकसान झालं. आणि आमच्या तोंडावर 17 रुपये मारून भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात किसान सन्मान निधी. याचा जाब विचारणं गरजेचं आहे भावांनो. कारण या किसान सन्मान निधी आणि येणाऱ्या मेसेजवर आणि मोबाईलवर येणाऱ्या फोनवर मत द्यायला गेलात तर 7,20,000 रुपयाचं 2 एकरामागचं कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान कोण भरून देणार, हा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारला पाहिजे. आणि या प्रश्नाचं उत्तर समोरच्या खासदारांकडे नाही, म्हणून मग मुद्दे काढले जातात, ते वैयक्तिक टीकेचे काढले जातात. दुधाचा प्रश्न मगाशी नेत्यांनी विषय घेतला दुधाचा. जानेवारी 2023 मध्ये दुधाचा भाव होता जवळपास 38 रुपये लिटर, बरोबर? मागच्या वर्षी. आता कितीने दूध घालता? 22ने. विकास झाला ना चांगला आपला. 22 रुपयाने दूध घालता. समजा 37 रुपये भाव होता, 22 रुपयाने दूध घालता, 15 रुपये लिटर मागं नुकसान. श्रीगोंदा तालुक्याचं कलेक्शन किती? 6 लाख लिटर. दिवसाचं कलेक्शन 6 लाख लिटर जर पकडलं जाता, विचार करा, हे गणित फार महत्वाचं आहे भावांनो. आणि हे जेव्हा गणित आपण मांडतो ना, तेव्हा डोक्याला मुंग्या येतात. 6 लाख लिटर जर दिवसाचं श्रीगोंदा तालुक्याचं दुधाचं कलेक्शन असेल तर लिटर माग 15 रुपयाचं नुकसान. याचा अर्थ दिवसाचं श्रीगोंदा तालुक्याचं दुधाला भाव न मिळाल्यामुळं होणारं नुकसान आहे 90 लाख रुपयाचं. तुमच्या खिशातले 90 लाख जे तुमच्या खिशात यायला पाहिजे ते तुमच्या खिशात येत नाही. म्हणजे महिन्याचं नुकसान किती झालं श्रीगोंदा तालुक्याचं? तर 27 कोटी रुपयाचं तालुक्याचं महिन्याचं नुकसान होतं. आणि गेले 10 ते 12 महिने तालुक्यामध्ये दुधाचे दर हे पडलेले जर असतील तर गेल्या 10 महिन्याचं नुकसान आहे 270 कोटी रुपये. हे कळलं ना का भिरभिरी येते? पण ती आमची अवस्था कशी झाली माहिती का? बेडूक असतो बेडूक. तू बेडूक उकळत्या पाण्यात टाकला आणि ते टनकन उडी मारून बाहेर जाते. पण त्याच बेडकाला थंड पाण्यात टाकला आणि नंतर पाणी तापवायला लागलं ना, ते पाणी तापतंय बेडकाला सुरुवातीला मजा वाटते, अरे गरम गरम वाढले पाणी. नंतर थोडं निकळतं, अरे पाणी उकळायला लागते. बेडकाला वाटतं अरे ना ठीक आहे, तसंच होतं आधीपासून. पाणी उकळते, बेडूक मरून जाते, बेडकाला कळतच नाही पाणी उकळले. तशी तुमची माझी अवस्था झाली. हाय का इथं कोणी चांगली स्मरणशक्ती असलेला कोण बसलंय इथं? हाय स्मरणशक्ती चांगली असलेलं कोण बसले? हाय स्मरणशक्ती? व्हेरी गुड. मला सांगा, आता 450 रुपये गॅस सिलेंडर झाला होता तेव्हा भारतीय जनता पक्षात 10 वर्ष असलेल्या एक नेत्या दिल्लीला सिलेंडर घेऊन आंदोलन करत होत्या का नाही? आठवतं का नाही? स्ट्रॉंग मेमरी, व्हेरी गुड. आता सांगा 650 रुपये कधी झालं गॅस सिलेंडर? 800 रुपये कधी झालं गॅस सिलेंडर? 1000 रुपये कधी झालं गॅस सिलेंडर? भावानं आपल्याला आठवणच झालंय. कारण गॅस सिलेंडरच्या किमती इकडे जेव्हा वाढत होत्या तेव्हा पेट्रोल पंपावर हासरा फोटो आम्ही बघत होतो उज्ज्वला गॅस योजनेमध्ये. थंड पाण्यात टाकला तुम्हाला, नंतर पाणी तापिलं आणि त्यानंतर जेव्हा 1200 रुपये सिलेंडर झाला तेव्हा कळलं बेडूक पार मेला.
400 रुपयासाठी आंदोलन करणारे आम्ही 1200 रुपये झाले तरी काही बोलत नाही. आणि म्हणून भावांनो आता जागा होण्याची वेळ आलेली आहे. त्या दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघाची गंमत तर फारच वेगळी म्हणे होता. त्या खरंय का? म्हणजे मला आता एका पत्रकाराने सांगितलं, म्हणजे कोणतरी मला म्हणालं, हे बघा मला चिठ्ठी दिली, मी माझं मनचं बोलत नाही, चिठ्ठी दिली कोणतरी. मी बसल्यानंतर विचारलं, मला काय आत्ता आठवत नाही खरं तर, पण इथल्या खासदारांना तसं चांगल्या संसदीय कामगिरीसाठी संसद रत्न पुरस्कार मिळतो, म्हणून त्यांना विचारलं इथल्या खासदारांना संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे का? पाठीमागून नेते पटकन कोणतरी म्हटलं, वाचाळ रत्न नावाचा पुरस्कार असतोय का? ही काय श्रीगोंदा तालुक्याची ही जे काय विनोद बुद्धी आहे ना, लय कमाल आहे. म्हणजे एक चिठ्ठी तर अशी आली, मुकुंदरावांनी मुकुंद सोनटक्केंनी दिलेली, एक संसद रत्न झुणका भाकर खातोय, म्हणजे आम्ही खातोय बाबा, आणि दुसरा खासदार फक्त मशरूम खातात, हा मूळ फरक आहे. आता हे मशरूम कोण खातं मला काय माहिती नाही बाबा, मी काय जेवायला गेलो नाही. पण महत्वाचा प्रश्न हा पडला ज्याचं मला उत्तर मिळालं नाही. लोकप्रतिनिधी एक माणूस होता आमच्याकडे, तो माणूस घर होतं त्याचं 4 नंबर आणि ते मुक्कामाला असायचं रोज 5 नंबरला. बरं नंतर असं वाटलं की हा ते 4 नंबर असं दोन्ही घर त्याची असतील बाबा, काय सांगता येत नाही. पण ते 4 नंबरला मुक्कामाला, म्हणजे घराचा पत्ता 4 नंबरचा, मुक्कामाला जायचंय 5 नंबरला, पगार आला तर जायचंय 5 नंबरला, पाहुणे आले तर जायचे 5 नंबरला. मग यांना 4 नंबरचा माणूस म्हणायचं का 5 नंबरचा पत्ता म्हणायचं? कारण दक्षिण नगरच्या बाबतीमध्ये पंतप्रधान येतात, गृहमंत्री येतात, पण ते येतात ते शिर्डी लोकसभेला. मग दक्षिण नगरला कवा यायचे हाच तर प्रश्न पडलाय. 4 नंबरचा पत्ता आहे, 5 नंबरला मुक्काम आहे. मग नंतर प्रश्न पडतो की सगळं जर शिर्डी लोकसभेला होतंय तर मग ही नेमकी 2029ला लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे. कसं आहे पत्रकार महोदय, आम्ही लय साधी माणसं होतो, आमच्या घरात काय कोण काका मामा खासदार आमदार कोण बी नव्हतं, मंत्री तर नव्हतं. इतक्या लांबचा विचार करून ज्यांच्या घरात राजकारण त्यांना लांबचा विचार माहिती असतोय. मग 2029ला जी काही पुनर्रचना होणार आहे त्याचा विचार करून आत्तापासूनच पहिली टर्म जशी मिळाली तशी शिर्डी लोकसभा मतदारसंघावर जर जोर धरला असेल तर दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांनो, श्रीगोंद्याच्या मतदारांनो जागे व्हा. कारण 29 साली ज्याला तुमच्याकडे मतच मागायला यायचं नाही तो तुमची कामं करील कवा, हा महत्वाचा प्रश्न आहे. भावा मेरिट सीट असली का चालतंय, पण महत्वाची गोष्ट हीच सांगतो, गमतीचा भाग सोडून द्या. ही निवडणूक देशाच्या लोकशाहीच्या संदर्भातली निवडणूक आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाबतीत, युवकांच्या रोजगाराच्या बाबतीत, तरुणांच्या माता भगिनींच्या घरच्या बजेटच्या बाबतीत, महागाईच्या बाबतीत, या सगळ्या बाबतीत प्रश्न विचारणारी ही निवडणूक. ही निवडणूक कुणाच्या प्रतिष्ठेची नाही, ही निवडणूक तुमच्या माझ्या भवितव्याची आहे, तुमच्या माझ्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या प्रश्नांची ही निवडणूक आहे. आणि त्यामुळं यावेळी चुकू नका. यावेळी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती, यावेळी बाबांनो चुकू नका. कारण शेतकरी विरोधी मोदी सरकार जाणार ही काळ्या दगडावरची रेग आहे. कोणी किती सांगू द्या, कारण देशातला अख्खा शेतकरी विचार करणार, जेव्हा मत द्यायला जाणार ना तेव्हा दिल्लीच्या सीमांवर वर्षभर आंदोलन करणारा शेतकरी त्याला आठवणार दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असणाऱ्या भाबड्या शेतकऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याच्या पोरानं गाडी खाली कशी चिरडलं होतं हे त्यांना आठवणार. जेव्हा त्या शेतकऱ्याचं पोरग सियाचीनच्या सीमांवर देशांच्या सीमाचं रक्षण करत होतं तेव्हा त्याच्या 70 वर्षाचा म्हातारा शेतकरी बाप दिल्लीच्या थंडी वाऱ्यात आंदोलन करत होता आणि त्याच्यावर अश्रुधूर मारत होते, त्याच्यावर पाण्याचे फवारे मारत होते. प्रश्न विचारा तुमचे खासदार मत मागायला आल्यानंतर की ज्यावेळी शेतकऱ्यावर अन्याय होत होते त्यावेळी तुमचे खासदार काय करत होते. प्रश्न विचारा जेव्हा कांद्याची निर्यात बंदी लादली होती. आता आम्ही एवढे मोठमोठे आकडे टाकतोय,
हे आकडे सांगत होतं जेव्हा शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली जात होती तेव्हा तुम्ही मागच्या वेळी निवडून दिलेल्या खासदारांनी संसदेत आवाज उचलला का? हे प्रश्न तुम्हाला विचारले पाहिजे. आणि म्हणून एवढंच सांगतो जाता जाता, मागच्या वेळी 2014ला देशाचे पंतप्रधान आले होते. देशाच्या पंतप्रधानांनी घनश्यामांना लय महत्वाचा सल्ला दिला होता 14चा. कधी कधी जुनी माणसं जे सांगतात ते लय कामाचं असते. त्यांनी महत्वाचा सल्ला दिला होता 2014ला. ते काय म्हणले होते? 2014ला पंतप्रधान आपल्याला म्हणले होते, मतदान करायला जाताना घरातल्या गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा. आपण नाही बोललो, पंतप्रधान बोलले गॅसच्या टाकीला नमस्कार करून जा. नाही भावा, एकदा करून नाही चालायचं, 3दा करावं लागेल ना. तेव्हा 400 होते, आता 1200. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, मतदान करायला जाताना गॅसच्या सिलेंडरला एकदा नाही 3दा नमस्कार करा. घरात खताची